मुलांनो लक्ष द्या. याच्या पुढे आय वॉन्ट टू टेल यू असा एक पाठ आहे. लिसन अँड रीड अलाउड. ऐका आणि मोठ्याने वाचा. लक्षात आलं आहे तुमच्या? बघा, एक मुलगी पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतीये आणि तिच्यासोबत एक पोस्टर आहे. ते कशाचं आहे रे? कुत्र्याचं, बरोबर. दुसऱ्या चित्रामध्ये एक मुलगा दिसतोय, त्या ठिकाणी एका मुलाचं पोस्टर त्याच्याकडे आहे. तर हे काय आहे नेमकं ते आपल्याला बघायचं आहे या पाठामध्ये. आता ती मुलगी म्हणते बघा, आय वॉन्ट टू टेल यू, म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्या मुलीला. गुड मॉर्निंग, आय एम ए रिया. त्या मुलीचं नाव काय आहे? रिया. आय एम अ रिया. आय वॉन्ट टू टेल यू अबाउट माय डॉग. मी तुम्हाला माझ्या कुत्र्याबद्दल माहिती सांगणार आहे, कुत्र्याविषयी माहिती सांगणार आहे. हिज नेम इज स्पॉटी. हिज नेम इज स्पॉटी म्हणजे त्याचे नाव स्पॉटी आहे. त्याचे नाव काय आहे? स्पॉटी. ही हॅज ब्लॅक स्पॉट्स ऑन हिज बॉडी. त्याच्या शरीरावर काळ्या रंगाचे ठिपके आहे, ब्लॅक स्पॉट्स. ही वॉन्ट्स टू प्ले विथ मी ऑल द टाईम. आय लव माय डॉग. आणि ती मुलगी काय म्हणते की त्याला माझ्याबरोबर सर्व खेळ खेळायला आवडते आणि मी माझ्या कुत्र्यावर खूप प्रेम करते. काय मग आता पहिलं जे पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफमध्ये त्या मुलीनं तिच्याजवळ जे तिनं कुत्रं पाळलेलं आहे त्या कुत्र्याविषयी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे जसं 4-5 वाक्यामध्ये तुम्हाला सुद्धा एखाद्या प्राण्यांविषयी, पाळीव प्राण्यांविषयी माहिती लिहिता आली पाहिजे. लक्षात आलं? आता दुसऱ्या याच्यात बघा, हॅलो आय एम ए सार्थक. हॅलो आय एम अ सार्थक. आता तो जो मुलगा आहे त्याचं नाव आहे सार्थक. त्याचं नाव काय आहे? सार्थक. आता तो काय सांगतोय बघा, आय वुड लाईक टू टेल यू अबाउट माय ब्रदर. मला माझ्या भावाविषयी तुम्हाला माहिती सांगायची आहे, भावाबद्दल काहीतरी सांगायचं आहे. ही इज इन द 8th स्टँडर्ड. म्हणजे तो 8व्या वर्गात आहे. तो कोणत्या वर्गात आहे? तो 8व्या वर्गात आहे. ही गोज टू अ म्युझिक क्लास. तो संगीताच्या वर्गाला सुद्धा जातो. म्हणजे त्याने संगीत क्लास लावलेले आहे. त्याच्या भावाबद्दल माहिती सांगतोय. कोण सांगतोय आपल्याला? सार्थक नावाचा मुलगा. सार्थक नावाचा मुलगा. म्हणजे त्यानं सांगितलं की माझा एक भाऊ आहे, तो 8व्या वर्गात आहे, तो संगीताच्या वर्गाला जातो आणि ही इज अ व्हेरी गुड सिंगर. तो एक चांगला गायक आहे. तो एक चांगला काय आहे? गायक, असं तो म्हणतो. म्हणजे सेकंड पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय लक्षात आलं की त्या मुलाने आपल्या भावाविषयी माहिती सांगितलेली आहे. ओके. आता तिसऱ्यामध्ये मुलगी बघा काहीतरी करतीये. हॅलो एव्हरीबडी. सर्वांना नमस्कार. हॅलो आय एम अ श्रद्धा. आय एम ए श्रद्धा. श्रद्धाचं स्पेलिंग बघा, SHRADDHA. श्रद्धा. आय वॉन्ट टू शो टू यू माय कलेक्शन ऑफ सीड्स. म्हणजे त्या मुलीनं बियांचा संग्रह, कलेक्शन म्हणजे संग्रह आणि सीड म्हणजे बिया. आपण फळफळांच्या किंवा भाजीपाल्याच्या याच्या ज्या बिया लावतो शेतामध्ये त्याचा संग्रह तिच्याकडे आहे. ती तुम्हाला ती दाखवणार आहे. मला तुम्हाला माझ्या बियांचा संग्रह दाखवायचा आहे. आय वॉन्ट टू शो यू. मला दाखवायचं आहे. शो म्हणजे दाखवणे. शो म्हणजे दाखवणे. आय पुट द सीड इन अ स्मॉल पॅकेट्स. मी छोट्या छोट्या लहान पाकिटामध्ये माझ्या बिया ठेवलेल्या आहे. समटाईम आय टेक देम आउट अँड अरेंज देम इन डिफरंट वे. काही वेळा मी त्या बिया बाहेर काढते आणि त्यांची मांडणी वेगळ्या तऱ्हेने करते, वेगळ्या बघा. समटाईम म्हणजे काही वेळा. आय टेक देम आउट द अरेंज. मी त्यांना बाहेर काढते म्हणजे तिने ज्याच्यात पिशव्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि अरेंज देम इन डिफरंट वे. मी त्यांना वेगळ्या पद्धतीनं त्यांची मांडणी करते असं ती म्हणते. पुढे शेवटचं वाक्य, आय एम गोइंग टू प्रिपेअर लेबल्स फॉर माय पॅकेट्स. मी माझ्या पाकिटांकरता
लेबल तयार करणार आहे. म्हणजे कोणत्या याच्यात कोणतं बी आहे अशी ती त्या प्रत्येकाला लेबल लावणार आहे. अशा प्रकारचा हा पाठ आहे बघा. आय वॉन्ट टू टेल यू. तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. लक्षात आलं सगळ्यांना. आता पेज नंबर 80वरचं जे आहे ते तुम्ही जसं जसं आपल्या याच्यावर लिहून काढा इंग्रजीच्या वहीवर. आणि त्याच्यानंतर उद्या आपण पाहू पेज नंबर 81वर अ गार्डन्स ऑफ वर्ड्स. असं हे प्रत्येक ह्याच्यात आपण असं प्रत्येक युनिटमध्ये पाहतोय आपण अ गार्डन ऑफ वर्ड्स. हे आपण उद्या पाहू. आज तुम्ही पान नंबर 80 जे आहे मी जे शिकवलेलं आहे त्याचं व्यवस्थित इंग्रजीच्या वहीवर चांगल्या अक्षरात लिहून काढा. मी नेहमी सांगत असतो इंग्रजी लिहित असताना प्रत्येक शब्द वाचून लिहा. रिया काय म्हणते, सार्थक काय म्हणतो, श्रद्धा काय म्हणते, हे प्रत्येक याचं वाचून व्यवस्थित लिहा. आणि एकाचं हे झाल्यानंतर एक ओळ सोडून द्यायची. एक ओळ काय करायची, सोडून द्यायची. लक्षात आलं सगळ्यांना. मग पान नंबर 80वरचं तुम्ही व्यवस्थित लिहिसाल इंग्रजीमध्ये. प्रत्येक शब्द वाचून लिहा. तुम्ही असाही व्हिडिओ टाकू शकता आज मुलांनो की हा धडा तुम्ही वाचायचा आहे, पान नंबर 80चा आहे, असं रेकॉर्डिंग करायचं आहे, व्हिडिओ तयार करायचा आहे आणि तो आपल्या ग्रुपवर टाकायचा आहे की तुम्ही इंग्रजीचं वाचन कसं करता हे मला, आपल्या शाळेतल्या दुसऱ्या सरांना आणि मोठ्या बाईलासुद्धा कळू द्या. मग आज तुम्ही काय करणार, या पाठाचं वाचन करताना व्हिडिओ बनवायचा, तुम्ही स्वतः वाचायचं आहे, पुस्तक समोर ठेवून वाचायचं आहे आणि तो व्हिडिओ बनवून आपल्या ग्रुपवर टाकायचा आहे. आणि याच्या अगोदर जी तुम्हाला लिंक पाठवलेली आहे त्याच्यावरचा स्वाध्याय आणि उपक्रम तो सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे आणि तो सोडूनसुद्धा आपल्या ग्रुपवर टाकायचा आहे. दुसऱ्या वर्गातल्या मुलांनी जो सोडवलेला आहे तुम्हाला माहितीसाठी मी तसं एक तुमच्या आपल्या ग्रुपवर टाकतो. याच्या अगोदरही टाकलेलं आहे, अजून एकदा टाकतो म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्ही व्यवस्थित सोडवाल. लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके. मग तुम्ही आज काय करणार, ते मल्टिप्लायचे जे उदाहरणं दिलेले आहेत ते सोडवणार. मनाने अजून 6 उदाहरणं सोडवणार. पान नंबर 80चा आय वॉन्ट टू टेल यू हा धडा तुम्ही लिहिणार आणि वाचत असताना याचा व्हिडिओ तयार करून तो ग्रुपवर टाकणार. आणि मराठीचं जे आपण 18वा धडा घेतला बिरसा मुंडा, जननायक बिरसा मुंडा, याचं पहिल्या पेजवरचं आपलं जेवढं शिकवणं झालेलं आहे तेवढं मराठीच्या वर्गपाठाच्या वहीवर चांगल्या अक्षरात लिहून ते सुद्धा तुम्ही ग्रुपवर टाकणार. एवढा अभ्यास आहे. लक्ष द्या, व्यवस्थित अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या, बाहेर फिरू नका, मास्क लावल्याशिवाय घरातल्या कोणालाही बाहेर जाऊ नका देऊ आणि बाहेरून आल्याबरोबर साबणाने स्वच्छ हातपाय धुवा. बाहेर मैदानावर खेळायला जाऊ नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. समजलं सगळ्यांना. ओके, थँक्यू. आज मला तुम्ही अभ्यास करून ग्रुपवर टाकलेलं पाहिजे, नाहीतर उद्या मी एकेकाला कॉल करून शाळेत बोलून घेईन आणि तुम्ही काय अभ्यास केलेला आहे त्या वह्यासुद्धा तुम्हाला तपासायला आणाव्या लागतील. ओके, थँक्यू.